नमस्कार. मराठी किचन टिप्स. साध्या आणि सोप्या टिप्स आहेत, नक्की करून बघा. टिप्स नंबर 1. थालीपीठाच्या भाजणीमध्ये थोडासा ओवा आणि जिरे घातल्यास चव दुप्पट होते. टिप्स नंबर 2. चपाती लाटताना किंवा पोळी लाटताना ती काठामध्ये पातळ लाटा, म्हणजे पोळ्या टम फुगतात. टिप नंबर 3. शिळा भात गरम करताना त्यामध्ये पाण्याचा हबका मारा आणि झाकण ठेवा, म्हणजे तो ताजा बनवल्यागत होईल. टिप्स नंबर 4. कणिक मळून झाल्यानंतर त्यावर थोडेसे तेल लावून झाकून ठेवा. ती काळी पडणार नाही आणि मऊही राहील. टिप नंबर 5. भात मोकळा होण्यासाठी शिजवताना त्यामध्ये 1 चमचा तेल किंवा लिंबाचा रस घाला. भात मोकळा होईल आणि चवीलाही छान होईल. टिप नंबर 6. पुरीचे पीठ मळताना त्यामध्ये थोडीशी साखर आणि 1 चमचा रवा घाला. पुऱ्या छान कुरकुरीत होतील. टिप नंबर 7. सांबर करायचे आहे पण चिंच नसेल तर त्यामध्ये लिंबाचा रस वापरा. टिप नंबर 8. गव्हाच्या पिठाचा लहान गोळा करून आमटीत किंवा रशात टाका. तो मिठाचा खारटपणा ओढून घेतो. टिप नंबर 9. कोथिंबीर निवडून कोरडी करून पॅकबंद डब्यात ठेवून द्या. 10 ते 12 दिवस चांगली राहते. टिप नंबर 10. झटपट लसूण सोलण्यासाठी लसूण फोडून घ्या आणि तेलाचा हात लावून थोडा वेळ उन्हामध्ये ठेवा. पटकन सोलला जाईल. अजून आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि शेअर करा. थँक्यू.